एक महत्त्वाची बातमी मालाडमधून आहे। मालाडमध्ये नागरिकांच्या घरामध्ये पावसाचं पाणी शिरलेलं आहे। पहिल्याच पावसात नाले सफाईची पोलखोल झाली आहे। मालाडचा कोकणीपाडा परिसर हा जलमय झालेला आहे। नागरिकांच्या घरात पावसाचं पाणी शिरलेलं आहे। मुंबई महानगरपालिकेकडून किंवा प्रशासनाकडून नाले सफाई केलेली आहे अशी माहिती दिली जाते। मात्र सध्याची परिस्थिती पाहता पहिल्याच पावसामध्ये नाले तुंबलेले आहेत आणि नाल्यांचं पाणी नागरिकांच्या घरामध्ये शिरलेलं आहे। त्यामुळे घरामधील संसारोपयोगी वस्तूंचं मोठं नुकसान झालेलं आहे। पूरा शॉर्ट सर्किट हो जाएगा, प्लीज कोई मदद करने आओ हम लोगों की प्लीज। ये देखो पूरा भरा हुआ है पानी। नागरिकांकडून आता मदतीचं आवाहन केले जात आहे। मोठ्या प्रमाणामध्ये घरांमध्ये पाणी शिरल्यानं वस्तूंचं नुकसान झालेलं आहे। घरातल्या सगळ्या वस्तूंची नासधूस झालेली आहे। रात्री 2 वाजताची ही दृश्य आपण पाहतोय। मालाड परिसरातली आहेत। मालाडमध्ये नाले सफाईची पोलखोल झालेली। पहिल्याच पावसामध्ये नाले तुंबलेले आहेत, त्यामुळे नाल्याचं पाणी बाहेर आलंय आणि हे सगळं तिथल्या घरांमध्ये शिरलेलं आहे। हे घाण पाणी घरांमध्ये शिरल्यानं घरामधल्या सगळ्या वस्तू खराब झालेल्या आहेत। मोठं नुकसान इथे झालेलं दिसतंय। तर मुंबईमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सध्या सुरू आहे। रस्त्यांवर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचले आहे। जे सखल भाग आहेत त्या भागांमध्ये पाणी साचले। ही दृश्य आपण मालाडमधली पाहतोय। मालाडच्या कोकणीपाडा इथली दृश्य आहेत। रात्री 2 वाजताची दृश्य आहेत। मध्यरात्री पावसाचा जोर वाढला आणि त्यानंतर हे पाणी नागरिकांच्या घरामध्ये शिरलेलं होतं। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडनं। स्वप्नील, रात्री 2 वाजताची आपण मालाडमधली दृश्य पाहतोय। प्रशासनाकडून नाले सफाईचे दावे केले गेले, मात्र हे दावे पहिल्याच पावसामध्ये फोल ठरलेले आहेत। पहिल्याच पावसात नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलंय। नक्कीच आपण बघतो पहिल्याच पावसामध्ये नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडत आहेत। मुंबईतील अनेक भागामध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे नाले सफाईची पोलखोल ही पहिल्याच पावसामध्ये आपल्याला पाहायला मिळते। काल रात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे मालाड सारख्या भागात रहिवाशांच्या घरामध्ये पाणी शिरल्याचं पाहायला मिळतं। तर किंग सर्कल, गांधी मार्केट या भागामध्येही सखल भागात पाणी शिरल्याचं पाहायला मिळतं। तुर्बे असेल किंवा एकूणच तुर्बेच्या ट्रॅकवर सुद्धा पाणी आल्याने पहिल्याच पावसामध्ये मुंबईकरांची तारांबळ उडालेली आहे। त्यामुळे प्रशासन या पहिल्याच पावसातून बोध घेऊन कामगिरी करणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। काही तासांसाठी मुंबईला रेड अलर्ट दिलेला आहे। त्यामुळे सर्व यंत्रणा सुद्धा सतर्क करण्यात आलेल्या आहेत। नक्कीच स्वप्नील, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। पूरा भरा हुआ है पानी। तर मुंबईतल्या पावसाचा हा फटका रस्ते वाहतुकीला बसलेला आहे। त्यामुळे अनेक भागांमध्ये आता वाहतूक कोंडी झालेली आहे। अनेक भागांमध्ये पाणी साचल्यानं वाहनं तशीच रस्त्यावर थांबून आहेत। त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं मुंबईतल्या रस्त्यांवर सध्या दिसून येतंय। तर आता आलेल्या अपडेटनुसार सध्या मुंबईतील रस्ते वाहतूक ही सुरळीत झालेली आहे। अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं होतं, त्यामुळे वाहतूक संथगतीने सुरू होती। अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली होती, मात्र आता आलेल्या अपडेटनुसार ही वाहतूक सुरळीत झालेली आहे। तर नवी मुंबईतील पनवेलमध्ये रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू आहे। उशिरानं सुरू झालेल्या पावसानं रात्रीपासून नवी मुंबईमध्ये आणि पनवेल भागामध्ये हजेरी लावलेली आहे। अनेक ठिकाणी झाडांची पडझड झालेली आहे। काल दिवसभरात 12 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। तर नवी मुंबईमध्ये देखील पावसानं हजेरी लावलेली आहे। त्यामुळे 12 मिलीमीटर पाऊस या ठिकाणी झालेला आहे। अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाल्याचंही पाहायला मिळतंय। नवी मुंबईमध्ये देखील सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे। तर नवी मुंबईतल्या पनवेल भाग परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस रात्रीपासून सुरू आहे। त्यामुळे अनेक भागांमध्ये झाडं पडल्याची देखील घटना घडलेल्या आहेत।